2014 साली विद्यमान देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना आणली। तर खरं तर त्याचवेळी आम्ही टीका केलेली होती। ही गॅस कंपनीच्या हितासाठी ही योजना खऱ्या अर्थाने आणलेली होती आणि त्यावेळी फार मोठा बागोलबुवा करून प्रत्येक गृहिणीला 14 सिलेंडर देण्याचं यांनी अभिवचन दिलेलं होतं। 14 वरून 12 आले, 12 वरून 8 आले आणि कालच त्यांनी फतवा काढलेला आहे की उज्ज्वला गॅसच्या कनेक्शनसाठी फक्त 4 सिलेंडर देण्यात येतील। म्हणजे 3 महिन्याला 1 सिलेंडर कशा पद्धतीने ह्या ठिकाणी गृहिणी वापरणार आहे हे त्यांनाच माहिती आहे। खरं तर ज्या ठिकाणी हाच सिलेंडर अत्यंत अल्प दरामध्ये मिळत होता त्याने आज हजाराचं घर गाठलेलं आहे। म्हणजे एक तर तुम्ही महागाई वाढून कंबरड ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोडलेलं आहे आणि तशातच ह्या ठिकाणी काबाड कष्ट करून ज्या गृहिणी सिलेंडर खरेदी करत होत्या त्यांना सुद्धा ह्या ठिकाणी कुठच्याही प्रकारचं 12 सिलेंडर न देता ह्या ठिकाणी 4 सिलेंडरवर आलेलं आहे। म्हणजे ह्या ठिकाणी महिलेनं लाकूड फाटा गोळा करायचा, रॉकेल शोधायचं की कशा पद्धतीनं जेवण करायचं, हा खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी महिलांना पडलेला प्रश्न आहे। माझी सरकारला एवढीच विनंती आहे, पूर्वीसारखे 12 सिलेंडर तुम्ही ह्या ठिकाणी उज्ज्वला गॅस धारकांना द्यावेत। भले त्या ठिकाणी सबसिडी जी आहे, सबसिडी नाही दिली ते चालेल, खऱ्या अर्थानं किती लोकांना सबसिडी मिळते ही त्यांनाच माहिती आहे। सबसिडी पैसे हे भारत खऱ्या अर्थानं गॅस कंपनीच्या घरामध्ये जातात आणि त्यांची वसुली केली जाते। मात्र ही थांबवावी आणि खऱ्या अर्थानं 12चे 12 सिलेंडर उज्ज्वला गॅसच्या ग्राहकांना द्यावेत, अन्यथा महिलांना फार मोठं ताण ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भोगावं लागणार आहे।